नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 चा हा व्हिडिओ मराठी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण 2 वर्ग समीकरणे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स या प्रकरणातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 म्हणजेच प्रॉब्लेम सेट 2 आपण सोडवणार आहोत. या संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधील पहिले 6 प्रश्न आपण सोडवणार आहोत. संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 प्रश्न पहिला. खालील प्रश्नांच्या उत्तरांचा अचूक पर्याय निवडा. पहिलं गणित. खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे असं आपल्याला विचारलंय. 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. प्रॉब्लेम सेट 2 Question 1. Choose the correct answers for the following questions. Which one is the quadratic equation? And 4 alternatives are given. आता आपल्याला माहिती आहे की वर्ग समीकरण असण्यासाठी चलाचा सर्वात मोठा घातांक हा 2 पाहिजे तरच ते वर्ग समीकरण असते. मग आता इथे जे 4 पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये आपल्याला एकेकाचा विचार करून ठरवायचा आहे की कोणत्या समीकरणामध्ये चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे ते वर्ग समीकरण असणार आहे. मग आता आपण एकेकाचा विचार करूया. पहिलं समीकरण आहे 5/x - 3 बरोबर x वर्ग. इथे छेदात x आलेला आहे. मग x ने जर या सर्वांना गुणलं तर इथे x ने गुणलं तर x निघून जाईल. इथे x ने गुणलं तर 3x - 3x येईल बरोबर. इथे x ने गुणलं तर x वर्ग गुणिले x घन येईल. म्हणजे इथे x घन म्हणजे x चा सगळ्यात मोठा घातांक 3 होईल. म्हणजे हे वर्ग समीकरण असणार नाही. आपल्याला कोणतं वर्ग समीकरण आहे ते विचारलंय. म्हणजे इथे हायेस्ट इंडेक्स 3 येणार आहे. त्यामुळे दिस इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे वर्ग समीकरण नाही. मग आता दुसरं समीकरण विचारत घेऊया. बी पर्याय. x कंसात आहे. कंसातल्या पदाला प्रत्येकाला जर इथे x ने गुणलं तर x गुणिले x वर्ग होईल. x ने 5 ला गुणलं 5x होईल बरोबर 2. म्हणजे समीकरण आपल्याला असं मिळेल x वर्ग अधिक 5x बरोबर 2 असं आपल्याला वर्ग समीकरण मिळेल. आणि इथे चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे म्हणजे हे वर्ग समीकरण आहे. त्यामुळे हा अचूक पर्याय आपल्याला उत्तर सांगता येईल. इन द फर्स्ट एक्झाम्पल इफ वी check each and every alternative one by one, then if we consider the first alternative, multiply both sides by x, so we will get here 5 minus 3x is equal to x cube. So here the highest index of the variable x is 3, so this is not a quadratic equation, because we know that to have a quadratic equation the highest index of the variable must be 2. So here highest index will be 3, so this is not a quadratic equation. Now consider the second alternative. Multiply this x inside the bracket. So x into x, x square, we get x square. X into 5 becomes 5x is equal to 2. And here x square plus 5x is equal to 2. This is the quadratic equation. So because here highest index of the variable x is 2. So this is the correct alternative. So B is the answer. दूसरा प्रश्न. खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण नाही. इथे 4 पर्याय दिलेले आहेत. मग इथे देखील आपण एकेकाचा विचार करूया. पहिला पर्याय विचारात घेऊया. x वर्ग अधिक 4x बरोबर 11 अधिक x वर्ग. आता हे जर वर्ग समीकरण आपण सोडवलं तर आपल्याला सोडवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला कळेल की दोन्हीकडच्या बाजूला x वर्ग आहे तो कॅन्सल झाला. म्हणजे उरले 4x बरोबर 11 आणि 4x बरोबर 11 इथे x या चलाचा सर्वात मोठा घातांक 1 होईल. म्हणजे हे वर्ग समीकरण नाही. कारण वर्ग समीकरण असण्यासाठी चलाचा सर्वात मोठा घातांक हा 2 पाहिजे परंतु इथे 1 आलेला आहे. म्हणजे पहिलाच पर्याय याचं उत्तर आहे. कारण आपल्याला विचारलंय कोणते वर्ग समीकरण नाही. म्हणजे पहिलंच समीकरण हे वर्ग समीकरण नाही. आणि इथे बाकीचे सगळे जर उदाहरण आपण पाहिले तर सगळीकडे चलाचा सर्वात मोठा घातांक हा 2 आलेला आहे तीनही पर्यायांमध्ये. त्यामुळं पहिलाच पर्याय वर्ग समीकरण नाही. क्वेश्चन 2. आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स which one is not a quadratic equation? So 4 alternatives are given.
So we have to identify which equation is not a quadratic equation. So let us check one by one. So first alternative is x square plus 4x is equal to 11 plus x square. So here if we solve this, x square from both sides will be cancelled. So the remaining terms are 4x is equal to 11. But this is not a quadratic equation because the highest index of x is 1 here. So to have a quadratic equation, we know that the highest index of the variable x must be 2. But here the highest index is 1. So this is not a quadratic equation. So the first alternative is the correct alternative here, because we have to identify that which one is not a quadratic equation. So first equation is not a quadratic equation. So this is the correct answer. And in the remaining alternatives, in each of the equation, the highest index of x is 2. So all these three are quadratic equation and the A alternative is not a quadratic equation. तिसरं गणित, x वर्ग अधिक k x अधिक k बरोबर 0 ची मुळे वास्तव व समान असतील तर k ची किंमत खालीलपैकी कोणती? 4 पर्याय दिलेले आहेत. यातील आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे. मग इथे k ची किंमत काढायची आहे आणि मुळे दिलेली आहेत वास्तव व समान, म्हणजेच इथे आपल्याला विवेचकाची किंमत काढायची म्हणजे डेल्टाची किंमत काढायची आहे. म्हणजे डेल्टा बरोबर b वर्ग वजा 4ac. मग इथे डेल्टाची किंमत काढूया आणि त्यामध्ये मुळे वास्तव व समान दिली आहेत म्हणजे डेल्टाची किंमत 0 असली पाहिजे, कारण डेल्टा 0 असतो तेव्हाच त्याची मुळे वास्तव व समान असतात. मग आता हे गणित आपण पेपरवरती सोडवूयात. या गणितामध्ये आपल्याला समीकरण असं दिलंय x वर्ग अधिक kx अधिक k बरोबर 0. मग दिलेलं वर्ग समीकरण सामान्य रूपामध्ये आहे, त्याच्यावरून आपण एबीसीच्या किमती काढल्या. ए म्हणजे x वर्गचा सहगुणक आहे तो 1 आहे, x चा सहगुणक b असतो म्हणजे k आहे आणि c म्हणजे स्थिर पद आहे ते आहे k. मग एबीसीच्या किमती आपण या समीकरणावरून काढल्या. मग आता यावरून विवेचकाची किंमत काढूया. इथे आपल्याला दिलेल्या गणितात की मुळे वास्तव व समान आहेत म्हणजेच डेल्टाची किंमत 0 असणार आहे, म्हणून आपण डेल्टा बरोबर b वर्ग वजा 4ac बरोबर 0 घेतले. मग आता b वर्ग वजा 4ac मध्ये आपण या किमती ठेवूया एबीसीच्या. मग b वर्ग म्हणजेच आहे k चा वर्ग, कारण b ची किंमत k आहे, वजा 4 आहे तसे a गुणिले c आहे म्हणजे a 1 आहे आणि c k आहे. मग इथे b वर्ग वजा 4ac च्या या किमती ठेवल्या एबीसीच्या बरोबर 0. हे समीकरण सोडूया. म्हणजेच k वर्ग वजा 4 गुणिले 1 गुणिले k म्हणजे 4k झाला गुणाकार, 4 1 4 आणि 4 गुणिले k 4k बरोबर 0. मग आता इथे k सामायिक आहे, मग सामायिक अवयव बाहेर काढला k ने प्रत्येकाला भागलं, येणारा भागाकार कंसात लिहिला. मग k ने k वर्गाला भागलं, 1 k कॅन्सल होईल, 1 शिल्लक आहे तो k कंसात लिहिला. 4k ला सामायिक अवयव k ने भागलं, मग k ला k निघून जाईल, वजा 4 राहिले बरोबर 0. मग आता k गुणिले k वजा 4 आहे, मग इथे दोन संख्यांचा गुणाकार 0 आहे म्हणजेच एक तर पहिली संख्या 0 किंवा दुसरी संख्या 0, म्हणून k बरोबर 0 मिळेल किंवा k वजा 4 बरोबर 0. म्हणजेच k बरोबर 0 किंवा हे वजा 4 उजवीकडे आणले तर ते अधिक झाले म्हणजे k बरोबर 4. म्हणजे इथे k च्या दोन किमती आपल्याला मिळाल्या 0 किंवा 4, म्हणून अचूक पर्याय आहे C, कारण C पर्यायामध्ये उत्तर आहे 0 किंवा 4. Third question, the roots of x square plus kx plus k is equal to 0 are real and equal, find k, and 4 alternatives are given. Now here the roots of the quadratic equation are real and equal. It means that delta is the discriminant is equal to 0 and delta means b square minus 4ac. So the value of b square minus 4ac is equal to 0 and we will solve this equation on paper now. In the third example, quadratic equation is x square plus kx plus k is equal to 0 and it is given that roots are real and equal. So whenever the roots of the quadratic equation are real and equal means delta is equal to 0. Delta means b square minus 4ac is equal to 0. So put the values of ABC here. From the given quadratic equation, it is already in the general form or standard form. So we get the values of ABC here. A is 1, B is k and C is equal to k. So put these values here. B square minus 4ac is equal to 0. This is the
equation. So b square means k square, 4 minus 4ac minus 4 as it is, a into c means 1 into k. So putting values here of ABC, k square minus 4 into 1 into k is equal to 0. So k square minus 4 into 1 into k means 4k is equal to 0. So here k is common. So take k outside the bracket. So divide each term by this common factor k. So dividing k square by k, we get k. 4k divided by k gets cancelled, minus 4 is there. So k in bracket k minus 4 is equal to 0. Here the product of two numbers is 0, means the first number is 0 or second number is 0. So k is equal to 0 or k minus 4 is equal to 0. So k is equal to 0, or take this 4 to the right hand side, it becomes plus. So k is equal to 4. So k is equal to 0 or k is equal to 4. So these are the two values of k here. So correct answer is the alternative C, 0 or 4. So this is the correct answer. चौथा प्रश्न, रूट 2x वर्ग वजा 5x अधिक रूट 2 बरोबर 0 करिता विवेचकाची किंमत खालीलपैकी कोणती? विवेचक काढायचा आहे, म्हणजेच डेल्टा काढायचा आहे, आणि डेल्टा बरोबर आपल्याला माहिती आहे b वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची आहे. मग यातला अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. समीकरण दिलेलं आहे, आपण कागदावरती डेल्टाची किंमत काढूया. क्वेश्चन नंबर 4. For root 2x square minus 5x plus root 2 is equal to 0, find the value of the discriminant. So to find the value of discriminant, we know that delta is equal to b square minus 4ac is called the discriminant. So we have to find the value of delta here. So the quadratic equation is given. So from this equation, we will find the value of b square minus 4ac. And here the four alternatives are given. So we will choose the correct alternative. So we will solve this example on the paper. मग या समीकरणामध्ये रूट 2x वर्ग वजा 5x अधिक रूट 2 बरोबर 0 हे समीकरण दिलेलं आहे, आणि आपल्याला विवेचकाची किंमत काढायची, म्हणजेच डेल्टाची किंमत काढायची आहे. मग या समीकरणावरून आपण एबीसीच्या किमती काढल्या, कारण हे सामान्य रूपामध्ये आहेच. ए बरोबर रूट 2, बी बरोबर वजा 5 आणि सी बरोबर स्थिर संख्या म्हणजे रूट 2. मग एबीसीच्या किमती मिळालेल्या आहेत. मग विवेचक म्हणजेच डेल्टा बरोबर बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची. मग या किमती आपण इथे समीकरणात ठेवूया. मग आपल्याला मिळेल डेल्टा बरोबर बी वर्ग म्हणजेच वजा 5 चा वर्ग वजा 4ac, 4 ची किंमत 4 आहे तसा लिहिला, ए ची किंमत रूट 2 आणि सी ची किंमत पण रूट 2. वजा 5 चा वर्ग 25 झाला, ऋण संख्येचा वर्ग धन असतो, आणि इथे वजा चिन्ह आहे तसंच आहे, आणि या सगळ्यांचे चिन्ह धन आहेत. मग 4 ला 4 आहे तसे रूट 2 गुणिले रूट 2 म्हणजेच रूट 4 झाले, आणि 4चं वर्गमूळ 2 येतं, म्हणजे रूट 2 आणि रूट 2चा गुणाकार 2 येईल. मग 25 वजा 4 2 8 होईल. मग 25 मधून 8 गेले 17, म्हणजे डेल्टा म्हणजेच विवेचकाची किंमत मिळाली 17. मग अचूक पर्याय असणार आहे बी, कारण बी पर्यायामध्ये 17 हे उत्तर आहे. नाव the equation is root 2x square minus 5x plus root 2 is equal to 0, and we have to find the value of discriminant, means delta. So this equation is already in standard form. So we get the values of ABC as a is equal to root 2, b is equal to minus 5, and c is equal to root 2. So delta means discriminant means is equal to b square minus 4ac. So put these values here. So b square means minus 5 square minus 4ac. So 4 as it is. A into c means root 2 into root 2. So here minus 5 square means plus 25. The square of negative number is positive. So minus 5 square is 25. And minus as it is. 4 as it is. Root 2 into root 2 means root 4. And square root of 4 is 2. So multiplication of 2, root 2 into root 2 is 2. 4 as it is. So 25 minus 4 into 2 is 8. So delta is equal to 25 minus 8 is 17. So correct answer is the B alternative. The answer is 17. So correct alternative is the B here. पाचवा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या समीकरणाची मुळे 3 व 5 आहेत आणि 4 पर्याय आपल्याला इथे दिलेले आहेत. मुळे दिलेली आहेत 3 व 5, त्यावरून वर्ग समीकरण ओळखायचं आहे. फिफ्थ क्वेश्चन,
which of the following quadratic equations has roots 3 and 5? So 4 alternatives are given. So here roots are given and we have to identify which is the correct quadratic equation. So we will solve this on paper. मग या प्रश्नात आपल्याला मुळे दिलेली आहेत 3 व 5 म्हणजेच रूट्स दिलेले आहेत 3 and 5 आणि आपल्याला वर्ग समीकरण ओळखायचं म्हणजेच क्वाड्रॅटिक इक्वेशन ओळखायचं आहे. मग यावरून आपण रूट्स दिलेले आहेत म्हणजेच मुळे दिलेली आहेत त्यावरून आपण एक रूट घेतलं अल्फा आणि एकाची किंमत घेतली बीटा. मग अल्फा आणि बीटाच्या किमती घेतल्या 3 आणि 5. मग यावरून आपण मुळांची बेरीज म्हणजेच अल्फा प्लस बीटाची किंमत प्रथम काढूया. 3 अधिक 5 बरोबर 8 म्हणजे सम ऑफ रूट्स इज इक्वल टू 8. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 8 अँड अल्फा गुणिले बीटा म्हणजे प्रॉडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल टू 3 into 5 कारण अल्फा आणि बीटाची किमती 3 आणि 5 आहेत. मग ती मिळाली किंमत 15. मग अल्फा प्लस बीटा झाले 8 आणि अल्फा इंटू बीटा झाले 15. मग या दोन किमती आपण वर्ग समीकरणाच्या सूत्रामध्ये ठेवूयात. आपल्याला माहिती की वर्ग समीकरण मुळांच्या स्वरूपामधलं सूत्र असं आहे एक्स वर्ग वजा कंसात अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. हा आपला फॉर्म्युला आहे, हे सूत्र आहे. या सूत्रामध्ये या दोन किमती ठेवायच्या. अल्फा प्लस बीटाची किंमत 8 आणि अल्फा इंटू बीटाची किंमत 15 इथे आपण ठेवणार आहोत. म्हणजे इथे किंमत ठेवली 8 आणि इथे किंमत ठेवली 15. मग या दोन किमती इथे आपण ठेवल्यानंतर समीकरण आपल्याला मिळेल एक्स वर्ग वजा 8x अधिक 15 बरोबर 0. मग इथे वजा चिन्हामुळे आतलं चिन्ह बदललं, 8चं चिन्ह प्लस आहे ते मायनस झालं. एक्स वर्ग वजा 8x अधिक 15 बरोबर 0 असं आपल्याला वर्ग समीकरण मिळालं. म्हणजे 3 व 5 अशी मुळं असणारं हे वर्ग समीकरण आहे. म्हणजेच बी पर्याय हे त्याचं अचूक उत्तर आहे कारण बी मध्ये हे समीकरण आहे एक्स वर्ग वजा 8x अधिक 15 बरोबर 0. So the roots are 3 and 5. So the quadratic equation having roots 3 and 5 is x square minus 8x plus 15 is equal to 0. So B is the correct answer here. उदाहरण 6. खालीलपैकी कोणत्या समीकरणांच्या मुळांची बेरीज वजा 5 आहे ते ओळखायचं आहे. आणि म्हणजे मुळांची बेरीज दिली आहे वजा 5 म्हणजेच अल्फा प्लस बीटाची किंमत आहे वजा 5. त्यावरून आपल्याला यापैकी कोणतं समीकरण अचूक आहे की ज्यामध्ये मुळांची बेरीज वजा 5 आहे ते समीकरण आपल्याला ओळखायचं आहे. क्वेश्चन नंबर 6. आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स find the equation having the sum of its roots is -5. So here sum of roots means alpha plus beta is equal to -5 and we have to find the correct quadratic equation. So we will solve this on paper. या गणितामध्ये आपल्याला मुळांची बेरीज दिलेली आहे वजा 5 त्यावरून वर्ग समीकरण ओळखायचं आहे. सम ऑफ रूट्स इज इक्वल टू -5. सो आयडेंटिफाय द करेक्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग सम ऑफ रूट्स म्हणजेच मुळांची बेरीज म्हणजेच अल्फा प्लस बीटाची किंमत दिलेली आहे वजा 5. मग आपल्याला माहिती की असं वर्ग समीकरण असतं मुळांच्या स्वरूपातलं एक्स वर्ग वजा अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. मग आता अल्फा प्लस बीटाची किंमत वजा 5 आहे म्हणजेच अल्फा प्लस बीटाचं सूत्र आपण मागे एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की वजा बी छेद ए आहे. मग यासाठी आपण प्रत्येक वर्ग समीकरणामध्ये हे सूत्र वापरून आपण चेक करणार आहोत की अल्फा प्लस बीटाची किंमत वजा 5 येते का. मग यासाठी आपण दिलेला प्रत्येक पर्याय तपासून त्याचं उत्तर शोधणार आहोत. मग आता इथे पहिला पर्याय आहे 3x वर्ग वजा 15x अधिक 3 बरोबर 0. दिस इज द फर्स्ट अल्टरनेटिव्ह. सो हिअर द व्हॅल्यूज ऑफ एबीसी आर 3 -15 अँड 3. मग यावरून एबीसीच्या किमती आपण काढल्या 3 वजा 15 आणि 3 कारण हे सामान्य रूपामध्ये आहे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. मग अल्फा प्लस बीटा बरोबर सूत्र आत्ताच पाहिलं वजा बी छेद ए आहे. मग इथे सूत्र मिळालं वजा बी छेद ए. मग बी ची किंमत ठेवली वजा हे सूत्रातलंच आहे बी ची किंमत वजा 15 आहे म्हणून कंस केला छेदात ए 3 आहे. मग वजा कंसात वजा 15 छेद 3 म्हणजेच वजा वजाचा गुणाकार इथे अधिक झाला 15 छेद 3 म्हणजेच 3 5 15 म्हणजे इथे किंमत आली 5. अल्फा प्लस बीटाची किंमत आली 5 पण आपल्याला अल्फा प्लस बीटाची किंमत वजा 5 पाहिजे आहे म्हणजे इथे ती आलेली नाही म्हणजे हे आपलं उत्तर नाही म्हणजे हे वर्ग समीकरण योग्य नाही. मग आता दुसरा पर्याय विचारात घेतला. इथे
एक्स वर्ग वजा 5x अधिक 3 बरोबर 0. मग याच्यावरून एबीसीच्या किमती काढल्या. ए बरोबर 1, बी बरोबर वजा 5, सी बरोबर 3. मग पुन्हा यावरून अल्फा प्लस बीटाचे सूत्र वापरलं, हे वजा बी छेद ए, किंमत ठेवली वजा आहे तसं, बी ची किंमत वजा 5 आहे म्हणून कंस केला, छेदात 1 बरोबर वजा वजाचा गुणाकार अधिक झाला. मग इथे अल्फा प्लस बीटाची किंमत वरच्या प्रमाणेच 5 आली, म्हणजे हे अपेक्षित वर्ग समीकरण नाही. सो दिस इज नॉट अ रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन, कारण अल्फा प्लस बीटा वजा 5 पाहिजे, इथे अल्फा प्लस बीटाची किंमत अधिक 5 आलेली, त्यामुळे हे पण उत्तर होऊ शकत नाही. मग तिसरा पर्याय घेतला, एक्स वर्ग वजा 5x अधिक 3 बरोबर 0. इथे आपण एबीसीच्या किमती काढल्या, 1 वजा 5 3. अल्फा प्लस बीटाचे सूत्र वापरलं, वजा बी छेद ए. मग यामध्ये किमती ठेवल्या, वजा कंसात वजा 5 छेद ए ची किंमत 1, वजा वजाचा गुणाकार अधिक झाला. मग इथे अल्फा प्लस बीटाची किंमत 5 आली, म्हणजे तीनही पहिल्या पर्यायामध्ये अल्फा प्लस बीटाची किंमत 5 आलेली आहे, म्हणजे हे तीनही पर्याय योग्य नाहीत, अचूक नाहीत. मग आता शेवटचा पर्याय तपासून पाहूया. 3x वर्ग अधिक 15x अधिक 3 बरोबर 0. एबीसीच्या किमती ए बरोबर 3, बी बरोबर 15, सी बरोबर 3. म्हणून अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की मायनस बी अपॉन ए आहे. मग तो इथे फॉर्म्युला लिहिला. मग सूत्रात किमती ठेवल्या, मायनसला मायनस, बी ची किंमत 15, ए ची किंमत 3, 3 5 15 भाग गेला, म्हणजे वजा 5 उत्तर आलेलं आहे इथे. म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू वजा 5 आलेला आहे, म्हणजेच अचूक पर्याय असणार आहे डी, कारण डी पर्याय म्हणजेच चौथा पर्याय अचूक उत्तर आहे, कारण त्यामध्ये सम ऑफ रूट्स म्हणजेच मुळांची बेरीज वजा 5 आलेली आहे. म्हणून हा चौथा पर्याय करेक्ट उत्तर आहे, म्हणजेच डी पर्याय 3x वर्ग अधिक 15x प्लस 3 बरोबर 0 हे उत्तर अचूक आहे. प्रश्न 7वा, रूट 5m वर्ग वजा रूट 5m अधिक रूट 5 बरोबर 0 याला खालीलपैकी कोणते विधान लागू पडते. आणि खाली जे 4 विधानं दिलेली आहेत त्यामध्ये मुळांचं स्वरूप दिलेलं आहे, वास्तव व असमान, वास्तव व समान, मुळे वास्तव संख्या नाहीत आणि 3 मुळे. यातलं अचूक पर्याय आपल्याला निवडायचे, म्हणजे मुळांचं स्वरूप दिलेलं आहे पर्याय म्हणून. यातला अचूक पर्याय निवडायचा असेल तर आपल्याला मुळांचं स्वरूप ज्याच्यावरून ठरवतात तो म्हणजे विवेचक, म्हणजेच डेल्टा. डेल्टा बरोबर बी वर्ग वजा 4ac ची किंमत आपल्याला या समीकरणावरून काढावी लागेल, आणि डेल्टाच्या किमतीवरून आपण ठरवणार की यातलं मुळांचं स्वरूप अचूकपणे कोणतं येणार आहे. क्वेश्चन नंबर 7, रूट 5m square minus root 5m plus root 5 is equal to 0. Which of the following statement is true for this given equation? So 4 statements are real and unequal, real and equal, roots are not real, and 3 roots. So all these statements are nothing but the nature of the roots of the equation. So here quadratic equation is given, so we have to find it's a delta, because according to delta we will decide the nature of the roots. So we will find the delta means discriminant b square minus 4ac, and by the value of delta we will decide which one is the nature of the given quadratic equation. मग आता इथे वर्ग समीकरण दिलेलं आहे आपल्याला, रूट 5m वर्ग वजा रूट 5m अधिक रूट 5 बरोबर 0. यावरून एबीसीच्या किमती काढल्या, कारण हे सामान्य रूपात म्हणजे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. ए बरोबर रूट 5, बी बरोबर वजा रूट 5 आणि सी बरोबर रूट 5. मग यावरून विवेचक म्हणजेच डेल्टाची किंमत काढली. विवेचक म्हणजेच आपण इंग्रजीमध्ये त्याला डिस्क्रिमिनंट म्हणतो, कारण डिस्क्रिमिनंट डेल्टा बरोबर बी वर्ग वजा 4ac आहे. मग यामध्ये किमती ठेवल्या, या बी वर्ग म्हणजे वजा रूट 5 चा वर्ग वजा 4ac म्हणजे 4 गुणिले ए ची किंमत रूट 5 आणि सी ची किंमत पण रूट 5 आहे, याच्या किमती ठेवल्या. मग हे सोडवलं, वजा रूट 5 चा वर्ग अधिक येईल, कारण ऋण संख्येचा वर्ग धन असतो. रूट 5 चा वर्ग म्हणजे रूट 5 गुणिले रूट 5 म्हणजे रूट 25 होईल, आणि 25 चा वर्ग मग 5 येतं. वजा 4 ला वजा 4 तसेच ठेवले. रूट 5 गुणिले रूट 5 पुन्हा गुणाकार 5च आला, कारण रूट 5 गुणिले रूट 5 म्हणजे रूट 25 झाले, आणि 25 वर्गमूळ 5 येतं. मग इथे 4 पंचे 20, 5 आहे तसेच ठेवले. मग इथे भिन्न चिन्ह आहे म्हणजे वजाबाकी होईल. 20 मधून 5 गेले 15, मोठ्या संख्येचं चिन्ह बिग साइन इथे दिलं. सो डेल्टा इज इक्वल टू -15, म्हणजेच डेल्टाची किंमत इथे वजा 15 आलेली आहे,
म्हणजेच ती शून्यापेक्षा लहान आहे. मग डेल्टा ज्या वेळेला ऋण असतो म्हणजे निगेटिव्ह येतो त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की मुळांचं स्वरूप कसं असतं, तर मुळे वास्तव संख्या नाहीत असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजेच द रूट्स आर नॉट रियल. म्हणून इथे अचूक पर्याय आपल्याला सांगता येईल तो म्हणजे सी पर्याय आहे. कारण सी पर्यायामध्ये हे उत्तर आहे की डेल्टा ऋण येतो त्यावेळेला मुळे वास्तव संख्या नाहीत, म्हणजेच द रूट्स आर नॉट रियल. सो दिस इज द करेक्ट आन्सर. सो सी इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. 8वा प्रश्न. एक्स वर्ग अधिक एम एक्स वजा 5 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ 2 असेल तर एम ची किंमत खालीलपैकी कोणती? 4 पर्याय दिलेले आहेत. अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. वर्ग समीकरण दिलेलं आहे, एक मूळ 2 आहे. मग काय करायचं? ही 2 किंमत एक्सची या समीकरणात ठेवायची आहे, कारण मूळ आहे म्हणजेच या एक्सच्या किमतीमुळे या समीकरणाचं समाधान होणार आहे. म्हणून आपण ही किंमत यामध्ये ठेवूया आणि एम ची किंमत काढूया. क्वेश्चन 8. वन ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन x² plus mx minus 5 is equal to 0 is 2. Find m. So here one of the root is 2 and quadratic equation is given and we have to find the m. So root is given means by the value of this, if we put this 2 x is equal to 2 in this equation, we know that this is a root means by the value of 2 the equation is satisfied. So we will put x is equal to 2 in this equation and solve for m. So we will get the correct answer. आता इथे वर्ग समीकरण दिलेलं आहे x वर्ग अधिक mx वजा 5 बरोबर 0, x बरोबर 2 हे मूळ आहे म्हणून x बरोबर 2 याच्यात ठेवूया. पुट x is equal to 2 in this equation and solve this equation for m. म्हणजेच x बरोबर 2 ही किंमत या समीकरणात ठेवायची आहे आणि m साठी हे समीकरण सोडवायचं आहे. मग जिथे जिथे x आहे तिथे 2 ठेवूया. x वर्ग म्हणजे 2 चा वर्ग अधिक mx म्हणजेच m गुणिले 2 वजा 5 बरोबर 0. मग आता 2 चा वर्ग 4, m गुणिले 2 2m वजा 5 आहे तसे बरोबर 0. मग 2m ठेवले आहे तसेच. 4 आणि वजा 5 हे स्थिर पद आहेत, कॉन्स्टंट आहेत, यांचा हिशोब झाला. भिन्न चिन्ह म्हणजे वजाबाकी, 5तून 4 गेले 1, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, म्हणजे या दोघांचा हिशोब झाला वजा 1. म्हणजे 2m आहे तसेच 2m वजा 1 बरोबर 0. मग वजा 1 ला उजवीकडे आणलं, अधिक झाले 2m बरोबर 1. मग m ची किंमत काढायची आहे, 2 गुणाकारात इकडे आल्यावर छेदात येईल, म्हणजे m बरोबर 1/2. म्हणून अचूक पर्यायाला सी, कारण सी पर्यायामध्ये 1/2 उत्तर आहे. सो करेक्ट अल्टरनेटिव्ह इज सी. संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 म्हणजेच प्रॉब्लेम सेट 2 मधला प्रश्न दुसरा. वर्ग समीकरणे ओळखा. आयडेंटिफाय द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. आपल्याला 3 समीकरणं दिलेली आहेत, यातलं वर्ग समीकरण कोणतं ते ओळखायचं आहे. मग पहिलं उदाहरण, एक्स वर्ग अधिक 2x अधिक 11 बरोबर 0. मग इथे एक्स वर्ग अधिक 2x अधिक 11 बरोबर 0 या समीकरणामध्ये चलाचा सर्वात मोठा घातांक चल x आहे. मग इथे चलाचा सगळ्यात मोठा घातांक 2 आहे, कारण एक्स वर्ग दिलेला आहे आणि सर्वात मोठा घातांक 2च आहे, म्हणजे दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे. So here in this equation the highest index of the variable x is 2. So the given equation is a quadratic equation. So this is the answer. आता दुसरं वर्ग समीकरण पाहूया. x वर्ग वजा 2x अधिक 5 बरोबर x वर्ग ते घेऊया. मग इथे समीकरण लिहिलं, x वर्ग वजा 2x अधिक 5 बरोबर x वर्ग. दोन्ही बाजूचे x वर्ग कॅन्सल झाले, म्हणजेच उरले पद वजा 2x अधिक 5 बरोबर 0. म्हणजे इथे समीकरण सोडवल्यानंतर आपल्याला असं मिळालंय वजा 2x अधिक 5 बरोबर 0. मग या समीकरणामध्ये x या चलाचा सर्वात मोठा घातांक 1 आलेला आहे इथे, म्हणजेच 2 आलेला नाहीये, कारण चलाचा सर्वात मोठा घातांक 2 असेल तरच ते वर्ग समीकरण असते. मग इथे वर्ग समीकरण नाही, कारण चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आलेला नाही. In this equation, if we cancelled x square from both sides, we get minus 2x plus 5 is equal to 0. And so this is not a quadratic equation because the highest index of the variable x is not 2. Here the highest index is 1. So it is not a quadratic equation. आता तिसरं समीकरण पण वर्ग समीकरण आहे की नाही ते ठरवूया. Identify the quadratic equation or not.
एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2x स्क्वेअर. एक्स अधिक 2 कंसाचा वर्ग बरोबर 2x वर्ग असं समीकरण आपल्याला दिलेलं आहे. डाव्या बाजूला आहे एक्स अधिक 2 कंसाचा वर्ग म्हणजेच ए अधिक बी कंसाचा वर्ग विस्तार. आपण 7वी 8वी मध्ये शिकलेलो आहे हे विस्तार सूत्र, एक्सपान्शन फॉर्म्युला. याचा विस्तार असतो ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. मग त्यानुसार केलं, पहिल्या पदाचा वर्ग एक्स वर्ग, या दोघांच्या गुणाकाराची दुप्पट, दोघांचा गुणाकार झाला 2x, त्याची दुप्पट म्हणजे 2 ने गुणलं 4x झाले आणि 2चा वर्ग 4. मग उजवीकडे 2x वर्ग आहे तसेच. या तीनही पदांना उजवीकडे नेलं, ते वजा होतील. मग डावीकडे कोणीच नाही म्हणजे 0 राहिला. हे 2x वर्ग उजवीकडे आहे तसेच आहेत. मग या तिघांना उजवीकडे आणलं, चिन्ह बदललं, x वर्ग इकडे आल्यावर वजा झाले, हे 4x वजा झाले, हे पण 4 वजा झाले. यांचा हिशोब होईल. हे एका जातीचे आहेत, सजातीय पदे आहेत म्हणजे लाईक टर्म्स आहेत. मग 2x मधून x वर्ग गेला, x वर्ग राहिला, हे वजा 4x वजा 4 आहे तसेच. म्हणजे 0 बरोबर समीकरण मिळालं. x वर्ग 0 बरोबर x वर्ग वजा 4x वजा 4 म्हणजेच समीकरण असं तयार झालं, x वर्ग वजा 4x वजा 4 बरोबर 0. मग आता हे वर्ग समीकरण आहे कारण या समीकरणामध्ये चलाचा x या चलाचा सर्वात मोठा घातांक हा 2 आहे. जेव्हा चलाचा सर्वात मोठा घातांक 2 असतो तेव्हा ते वर्ग समीकरण असते. म्हणजे हे दिलेलं समीकरण वर्ग समीकरण आहे. इन दिस इक्वेशन द हायेस्ट इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल x इज 2, सो द गिवन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. So we can write in this way, here highest index of variable x is 2, so it is a quadratic equation. प्रश्न तिसरा, क्वेश्चन 3, संकीर्ण प्रश्न संग्रह 2 मधील म्हणजेच प्रॉब्लेम सेट 2 मधील. विवेचकाची किंमत काढा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनंट. म्हणजेच इथे आपल्याला डेल्टाची किंमत काढायची आहे, म्हणजेच बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची आहे. याचा आपण भरपूर सराव मागील व्हिडिओमध्ये केलेला आहे. मग पहिलं उदाहरण, 2y वर्ग वजा y अधिक 2 बरोबर 0. हे दिलेलं वर्ग समीकरण आहे. हे सामान्य रूपात आहे म्हणून मी त्याला समीकरण 1 म्हणतोय. मग याची सामान्य रूपातील समीकरणाशी तुलना करून एबीसीच्या किमती काढूया. मग इथे सामान्य रूपातील समीकरण लिहिताना मी y चलातलंच घेतोय कारण दिलेलं समीकरण y चलातील आहे. म्हणजे सामान्य रूपातील समीकरण असं होईल, ay वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0. याला मी समीकरण 2 म्हटलं. मग या दोघांची तुलना करूया 1 व 2 वरून. a बरोबर 2, b बरोबर वजा 1 आणि c बरोबर 2 अशा एबीसीच्या किमती आपल्याला मिळाल्या. मग यावरून डेल्टा म्हणजेच विवेचकाची किंमत काढायची आहे, म्हणजेच डिस्क्रिमिनंटची किंमत काढायची आहे. म्हणजे डेल्टा बरोबर बी वर्ग वजा 4ac, यालाच डिस्क्रिमिनंट म्हणजेच विवेचक म्हणतात. यात या किमती ठेवायच्यात आणि उत्तर काढायचं आहे. बी वर्ग म्हणजेच वजा 1 चा वर्ग वजा 4 गुणिले ac, 2 गुणिले 2ac किंमत आहे. मग वजा 1 चा वर्ग एकच कारण ऋण संख्येचा वर्ग धन असतो आणि यांचा गुणाकार झाला 4 दुने 8 दुने 16, वजा चिन्ह आहे तसंच. मग 1 वजा 16 म्हणजेच डेल्टाची किंमत झाली वजा 15 कारण इथे भिन्न चिन्ह आहेत. वजाबाकी झाली 16तून 1 गेला 15, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, म्हणून डेल्टा इज इक्वल टू -15. दुसरं उदाहरण, 5m वर्ग वजा m बरोबर 0 असं समीकरण दिलंय आपल्याला आणि किंमत काढायची विवेचकाची म्हणजेच डिस्क्रिमिनंटची किंमत काढायची आहे. मग समीकरण सामान्य रूपात पहिलं म्हणतो 5m वर्ग वजा m. इथे स्थिर पद दिलेलं नाही म्हणजेच ते 0 घेतोय मी, बरोबर 0 कारण 0 घेतल्यामुळे कुठलाही गणितात बदल झालेला नाही. याला समीकरण 1 म्हटलं. मग याची सामान्य रूपातील समीकरणाशी तुलना केली. दिलेलं समीकरण m चलातील आहे म्हणून सामान्य रूप सुद्धा स्टँडर्ड फॉर्म सुद्धा m व्हेरिएबल मधलाच घेतलाय. m वर्ग अधिक bm अधिक c बरोबर 0. समीकरण 2, 1 आणि 2 ची तुलना करायची आहे. मग 1 व 2 वरून आपल्याला मिळेल a बरोबर 5, b बरोबर वजा 1 आणि c बरोबर 0 असे abc च्या किमती आपल्याला मिळाल्या. मग विवेचक म्हणजेच डिस्क्रिमिनंटची किंमत काढायची आहे. डेल्टा बरोबर बी वर्ग वजा 4ac असं सूत्र आहे. मग सूत्रात किमती ठेवल्या, वजा 1 चा वर्ग कारण बी ची किंमत वजा 1 आहे, 4ac 4 ला 4 आहे तसे, a ची किंमत 5 आहे आणि c ची किंमत 0 आहे. त्या किमती यात ठेवल्या. मग वजा 1 चा वर्ग अधिक 1 कारण ऋण संख्येचा वर्ग धन असतो आणि ते 4 गुणिले 5 गुणिले 0 आहे. गुणाकारात 0 आल्यामुळे या तिघांचाही गुणाकार 0 होणार आहे कारण 0 ने कोणत्याही संख्येला गुणले असता गुणाकार 0 येतो. म्हणजेच या तिघांचा गुणाकार 0 झाला. मग 1 वजा 0 म्हणजेच 1 म्हणून इथे डेल्टाची किंमत आली 1. तिसरं गणित सोडूया. यातलं
समीकरण दिलेलं आहे √5x वर्ग वजा x वजा √5 बरोबर 0. √5x² minus x minus √5 is equal to 0. This is the quadratic equation given. We have to find the value of discriminant. म्हणजेच इथे विवेचकाची किंमत काढायची आहे. मग विवेचक म्हणजेच असतो डेल्टा, म्हणजेच b वर्ग वजा 4ac ची किंमत आपल्याला काढायची आहे. मग यासाठी दिलेल्या समीकरणाची सामान्य रूपातील समीकरणाशी तुलना करून आपण एबीसीच्या किमती काढूया. आता दिलेलं समीकरण x चलातलं आहे, म्हणजे सामान्य रूप होईल ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. याच्याची जर तुलना केली, आता हे समीकरण सामान्य रूपात आहेच आहे. मग डायरेक्ट मी एबीसीच्या व्हॅल्यू लिहितोय. a बरोबर √5, b बरोबर इथला सहगुणक आहे -1 आणि c बरोबर आहे -√5. म्हणजे अशा आपल्याला एबीसीच्या किमती मिळाल्या. a बरोबर √5, b बरोबर -1 आणि c बरोबर -√5. मग या एबीसीच्या किमतीवरून डेल्टाची किंमत काढूया. डेल्टा बरोबर b वर्ग वजा 4ac. मग डेल्टा बरोबर b वर्ग म्हणजेच -1 चा वर्ग वजा 4 आहे तसेच a गुणिले c म्हणजेच √5 गुणिले -√5. मग इकडे सोडवतोय मी. म्हणून डेल्टा बरोबर -1 चा वर्ग झाला 1 आणि इथे वजा चिन्ह आणि हे वजा चिन्ह या दोघांचं मिळून झालं वजा वजा गुणाकार अधिक झाला. 4 ला 4 आहे तसेच ठेवलंय. √5 गुणिले √5 चा गुणाकार 5 आला, कारण √5 गुणिले √5 म्हणजे झाले √25 आणि √25 म्हणजे 25 चं वर्गमूळ आलं 5, म्हणून इथे 5 लिहिलेलं आहे. मग इथे 1 अधिक 4 गुणिले 5 असं मिळालं. मग 1 ला 1 तसाच ठेवला. 4 5 20 गुणाकार झाला. या दोघांची बेरीज झाली 1 अधिक 20 21. म्हणून डेल्टा इज इक्वल टू 21. क्वेश्चन नंबर 4. प्रश्न 4 संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधील गणित असं दिलेलं आहे. 2x वर्ग अधिक kx वजा 2 बरोबर 0 या समीकरणाचे एक मूळ वजा 2 आहे, तर k ची किंमत काढा. म्हणजे इथे समीकरण दिलेलं आहे आणि एक मूळ दिलेलं आहे वजा 2. आपण असं गणित पूर्वी सोडवलेलं आहे की जे मूळ दिलेलं असतं म्हणजे चलाची किंमत इथे वजा 2 घ्यायची आहे, ती या समीकरणात ठेवायची आणि k ची किंमत काढायची आहे. इफ वन ऑफ the root of the quadratic equation 2x² plus kx minus 2 is equal to 0 is -2, find the value of k. Means here one root is given, so we have to find the value of k. So put the value of variable x is equal to -2 in this equation and solve the equation for k. We will get the value of k. मग इथे समीकरण दिलेलं आहे ते प्रथम लिहिलं. 2x वर्ग अधिक kx वजा 2 बरोबर 0. या समीकरणामध्ये जे मूळ दिलेलं आहे आपल्याला गणितात म्हणजेच रूट दिलेलं आहे -2, मग ते x बरोबर -2 या समीकरणात ठेवायचं आहे. म्हणजेच पुट x इज इक्वल टू -2, म्हणजेच मराठीचे विद्यार्थी लिहितील की x बरोबर -2 ठेवू. या समीकरणामध्ये x ची किंमत -2 ठेवायची आहे. मग इथे 2 ला 2 तसेच x च्या जागी -2 ठेवले, म्हणजे -2 चा वर्ग अधिक kx आहे, म्हणजे k गुणिले -2 ठेवले. -2 तिसरं पद आहे तसंच बरोबर 0. आता हे समीकरण k साठी सोडवायचं आहे. मग 2 ला 2 तसेच -2 चा वर्ग झाला 4. k गुणिले -2 म्हणजेच -2k, हे -2 तसेच बरोबर 0. 4 दुने 8 झाले. -2k -2 आहे तसे बरोबर 0. मग या दोघांचा हिशोब झाला इथे 8 - 2 म्हणजेच झाले 6 आणि -2k तसेच बरोबर 0. इकडे सोडवतोय. मग हे -2k आहेत ते उजवीकडे न्यायचे आहेत, म्हणजेच अधिक झाले. हे 6 डावीकडे होते तसेच आहेत. 6 बरोबर 2k मिळाले. हे -2k होते उजवीकडे आणल्यामुळे अधिक झाले. मग इथे 2 आणि k मध्ये गुणाकार आहे. k ची किंमत काढायची आहे, म्हणजे k ला एकटं ठेवायचं आहे. मग 2 ला इकडे आणलं, छेदात आले. मग 6/2 बरोबर k मिळाले. मग इथे भाग गेला 2k 2 6, म्हणजे 3 बरोबर k, म्हणजेच k बरोबर 3. सो इन दिस वे वी found the value of k is equal to 3. संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 प्रॉब्लेम सेट 2 मधला क्वेश्चन 5. वर्ग समीकरणांची 2 मुळे दिली आहेत, त्यावरून वर्ग समीकरण तयार करायचं आहे. 2 रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर गिवन, फ्रेम द क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग मुळे दिलेली आहेत, म्हणजेच रूट्स दिलेली आहेत 10 - 10. पहिलं गणित म्हणजेच अल्फाची किंमत 10 घेतली आणि बीटाची किंमत
-10 घेतली. आपल्याला माहिती की मुळे दिली असता वर्ग समीकरण जर तयार करायचं असेल तर आपल्याला प्रथम अल्फा प्लस बीटाची किंमत काढावी लागते आणि त्यानंतर अल्फा इंटू बीटाची किंमत काढावी लागते आणि मग आपण सूत्र वापरून वर्ग समीकरण तयार करू शकतो. आता पहिलं गणित सोडूया. अल्फाची किंमत घेतली 10, बीटाची किंमत घेतली -10. यावरून अल्फा प्लस बीटा काढूया. म्हणजे अल्फा बीटाच्या किमती यात दिलेल्या ते इथे ठेवल्या. 10 प्लस कंसात -10. मग हे सोडूयात. 10 ला 10 तसेच प्लस कंसात वजा आहे म्हणजे भिन्न चिन्हांचा गुणाकार वजा येतो, -10 झाला. मग अल्फा प्लस बीटा 10 - 10 म्हणजेच 0 झाले. याला मी विधान 1 म्हटलं. मग आता तसंच अल्फा गुणिले बीटा काढूया. अल्फा प्लस बीटा काढलं म्हणजे मुळांची बेरीज काढली. आता मुळांचा गुणाकार म्हणजेच प्रॉडक्ट ऑफ रूट्स. इथे झालं सम ऑफ रूट्स, आता झालं प्रॉडक्ट ऑफ रूट्स. मग अल्फा इंटू बीटा म्हणजेच अल्फाची किंमत 10 आहे आणि बीटाची -10 आहे. मग त्या किमती इथे ठेवल्या. 10 गुणिले -10 गुणाकार झाला, भिन्न चिन्हांचा गुणाकार वजा असतो, -100 झाला. याला मी विधान 2 म्हटलं. मग 1 आणि 2च्या ज्या किमती आहेत त्या आपल्याला सूत्रामध्ये ठेवायच्या आहेत. अल्फा प्लस बीटा आलेला आहे 0 आणि अल्फा इंटू बीटा आलेला आहे -100. मग आपलं हे सूत्र आहे x वर्ग वजा कंसात अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. मग या 1 आणि 2च्या किमती इथे ठेवायच्यात. अंडरलाईन केली लाल रेग आहे, त्या दोन किमती लाल रेगेच्या जागेवर ठेवायच्या आहेत. म्हणजे एक्स वर्ग आहे तसा इथे ठेवली किंमत 0, अल्फा प्लस बीटाची किंमत 0 आहे आणि अल्फा इंटू बीटाची किंमत आहे -100 बरोबर 0. मग आता हे समीकरण सोडूया. एक्स वर्ग 0x वजा 0x इथे अधिक गुणिले वजा वजा झाले म्हणजे समीकरण मिळालं x वर्ग वजा 0x वजा 100 बरोबर 0. मग इथे 0x आल्यामुळे हे पद 0 झालं म्हणजे x वर्ग वजा 100 बरोबर 0. हे मधलं पद 0 सह गुणक आल्यामुळे त्याचं उत्तर 0 येणार आहे. त्यामुळे समीकरण मिळालं x वर्ग वजा 100 बरोबर 0. मग आता दुसरं उदाहरण सोडूया यातलंच. मुळे दिलेली आहेत 1 वजा 3 रूट 5 आणि 1 अधिक 3 रूट 5. मग एकाची किंमत अल्फा घेतली, एकाची किंमत बीटा घेतली. मग अल्फा बरोबर झाले 1 वजा 3 रूट 5, बीटा बरोबर झाले 1 अधिक 3 रूट 5. मग अल्फा प्लस बीटा ची किंमत प्रथम काढूया म्हणजे या दोघांची बेरीज करायची आहे. मग 1 वजा 3 रूट 5 अधिक बीटाची किंमत 1 अधिक 3 रूट 5. इथे वजा 3 रूट 5 आणि अधिक 3 रूट 5 कॅन्सल झाले म्हणजेच उरले 1 अधिक 1 2 म्हणजे अल्फा प्लस बीटा ची किंमत मिळाली 2. त्याला मी समीकरण 1 म्हटलं. आता अल्फा गुणिले बीटाची किंमत काढूया. या दोन किमती अल्फा बीटाच्या इथे ठेवूया. मग अल्फा गुणिले बीटा म्हणजेच 1 वजा 3 रूट 5 गुणिले 1 अधिक 3 रूट 5 म्हणजे इथे दोन कंसांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. मग आता इथे a वजा b गुणिले a अधिक b असं विस्तार सूत्र आपण मागच्या इयत्तांमध्ये शिकलेलो आहे. a वजा b गुणिले a अधिक b चा विस्तार असतो a वर्ग वजा b वर्ग. मग या विस्तार सूत्रानुसार इथे a आहे 1 आणि b म्हणजे आहे 3 रूट 5. मग आपल्याला फक्त a वर्ग वजा b वर्ग एवढंच उत्तर लिहायचं आहे. मग a म्हणजे 1 चा वर्ग वजा b म्हणजे 3 रूट 5 चा वर्ग. म्हणजे इथे डावी बाजू दिसते आहे सूत्रातली, फक्त आपल्याला उजवी बाजू लिहायची आहे. म्हणजे a वर्ग वजा b वर्ग लिहायचा आहे. म्हणजे 1 चा वर्ग वजा 3 रूट 5 चा वर्ग. मग 1 चा वर्ग 1 आणि 3 चा वर्ग झाला 9 आणि रूट 5 चा वर्ग इथे दोघांचा वर्ग करायचा आहे. 3 चा वर्ग 9 आणि रूट 5 चा वर्ग झाला 5 कारण रूट 5 चा वर्ग म्हणजे रूट 5 गुणिले रूट 5 झाले रूट 25 आणि रूट 25 चं वर्गमूळ झालं 5. म्हणून इथे 9 5 45 वजा चिन्ह आहे तसं 1 आहे तसा म्हणजेच अल्फा इंटू बीटा बरोबर झाले 1 वजा 45 म्हणजेच अल्फा इंटू बीटा बरोबर इथे भिन्न चिन्ह वजा बाकी झाली. 45 मधून 1 गेला 44 मोठ्या संख्येचं चिन्ह वजा म्हणजे इथे समीकरण 2 मिळालं. मग हे समीकरण 1 आहे, हे समीकरण 2 आहे. मग या किमती इथे समीकरणात या ठेवायच्या आहेत. सूत्र असं आहे x वर्ग वजा अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. मग या सूत्रात किमती ठेवल्या. मग इथे x वर्ग आहे तसा वजा चिन्ह आहे तसंच अल्फा प्लस बीटाची किंमत इथे आता आपण वर काढली 2 आहे ती इथे ठेवली आणि अल्फा इंटू बीटाची किंमत वजा 44 आहे ती इथे ठेवली. मग समीकरण सोडूया. x वर्ग वजा आणि आतलं चिन्ह अधिक आहे, भिन्न चिन्हांचा गुणाकार वजा 2x आहे तसे इथे पण भिन्न चिन्ह आहेत म्हणजे गुणाकार वजा येईल वजा 44 म्हणून समीकरण मिळालं x वर्ग वजा 2x वजा 44 बरोबर 0. मग असंच इथे प्रश्न तिसरा सोडूया. मुळे दिलेली आहेत 0 7 म्हणजेच रूट्स दिलेले आहेत 0 and 7. मग अल्फा बरोबर घेतले 0
बीटा बरोबर घेतले 7. मग वर्ग समीकरण तयार करायचे या मुळांवरून आपल्याला. मग प्रथम अल्फा प्लस बीटाची किंमत काढली. 0 + 7 = 7. समीकरण 1. आता या दोघांचा गुणाकार करूया. अल्फा इंटू बीटा 0 × 7 अल्फा बीटाच्या किमती ठेवल्या. 0 × 7 गुणाकारात 0 आलं की कोणत्याही संख्येला 0 ने गुणलं की गुणाकार 0 येतो. त्यामुळे याला विधान 2 म्हटलं. या दोन किमती मिळाल्या. या सूत्रात इथे ठेवल्या. सूत्र आहे x² वजा अल्फा प्लस बीटा इंटू एक्स अधिक अल्फा बीटा = 0. मग अंडरलाईन केलंय तिथे या दोन किमती ठेवल्या. x² वजा 7x अधिक 0 बरोबर 0. मग इथे ही किंमत 0 आल्यामुळे हे पद नाही लिहिलं तरी चालणार आहे. म्हणजे समीकरण झालं x² वजा 7x बरोबर 0. आता आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधील शेवटचा प्रश्न सोडवणार आहोत. प्रश्न 6. वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप ठरवा. डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट्स. इथे पहिलं समीकरण आहे. 3x² वजा 5x अधिक 7 बरोबर 0. याला मी विधान 1 म्हटलं, समीकरण 1 म्हटलं, कारण हे सामान्य रूपामध्ये आहे. द गिव्हन इक्वेशन इज ऑलरेडी इन स्टँडर्ड फॉर्म, सो कॉल दिस इज 1. मग या समीकरणाची आपल्या सामान्य रूपाशी म्हणजे स्टँडर्ड फॉर्मशी कंपॅरिझन करायची, तुलना करायची. मग ax² अधिक bx प्लस c बरोबर 0. याला मी समीकरण 2 म्हटलं. मग या 1 व 2 वरून म्हणजे 1 आणि 2 यांची तुलना करायची आणि एबीसीच्या किमती काढायच्या. a बरोबर मिळाले 3, b बरोबर -5 आणि c बरोबर 7. अशा एबीसीच्या किमती आपल्याला मिळाल्या. मग या किमतींवरून आपण मुळांचं स्वरूप काढायचं म्हणजे नेचर ऑफ रूट्स काढायचं. म्हणजे आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजेच डिस्क्रिमिनंट, त्यालाच आपण मराठीत म्हणतो विवेचक. विवेचकाची किंमत काढायची आहे. b² वजा 4ac. मग यामध्ये या किमती ठेवूया. डेल्टा बरोबर b² म्हणजे -5 वजा 4 a आणि c चा गुणाकार 3 × 7 कंसात ठेवले. मग याप्रमाणे आता इथे सोडूयात. डेल्टा बरोबर -5 झाला 25. ऋण संख्येचा वर्ग धन असतो. 5 झाला 25. वजाला वजा चिन्ह तसंच. 7 त्रिक 21, 21 चोक 84. इथे गुणाकाराला 84. मग भिन्न चिन्ह आहेत, वजाबाकी होईल. 84 मधून 25 गेले 59, 59 आले. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, म्हणून इथे डेल्टाची किंमत आली -59. म्हणजे इथे डेल्टा 0 पेक्षा लहान आलेला आहे, म्हणजे ऋण आलेला आहे. मग डेल्टा ज्या वेळेला ऋण असतो त्यावेळेला मुळांचं स्वरूप मुळे वास्तव संख्या नाहीत असं असतं. म्हणून आपण इथे लिहिलंय delta is negative means less than 0, so nature of roots is the roots are not real. असं आपल्याला उत्तर सांगता येईल. असंच दुसरं समीकरण दिलेलं आहे. √3x² अधिक √2x वजा 2√3 बरोबर 0 हे दिलेलं वर्ग समीकरण आहे. हे सामान्य रूपात आहे. इट इज ऑलरेडी इन स्टँडर्ड फॉर्म, सो कॉल दिस इज इक्वेशन 1. नाउ कंपेअर दिस इक्वेशन विथ स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इन व्हेरिएबल x. ax² plus bx plus c is equal to 0. Call this is 2. दिलेलं वर्ग समीकरण सामान्य रूपात आहे. मग त्याची सामान्य रूपातील वर्ग समीकरणाशी जर तुलना केली ax² अधिक bx अधिक c बरोबर 0 शी, तर 1 आणि 2 ची तुलना करून आपल्याला एबीसीच्या किमती मिळतील. a बरोबर √3, b बरोबर √2 आणि c बरोबर मिळेल -2√3. मग त्या किमती इथे आपण लिहिलेल्या आहेत. मग यावरून आपल्याला मुळांचं स्वरूप का सांगायचंय म्हणजे नेचर ऑफ रूट्स सांगायचंय. मग नेचर ऑफ रूट्स ठरवताना आपल्याला प्रथम डिस्क्रिमिनंट म्हणजेच डेल्टाची किंमत काढायची असते, विवेचकाची किंमत काढायची असते. ती किंमत आपण इथे काढूया. डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac हे सूत्र आहे विवेचकाचं म्हणजे डिस्क्रिमिनंटचं. किमती ठेवल्या. b² वजा 4ac म्हणजेच √2 वजा 4ac, a ची किंमत √3 आणि c ची किंमत -2√3. या सूत्रात किमती ठेवल्या एबीसीच्या त्यांच्या जागेवर. मग √2चा वर्ग झाला 2, कारण √2चा वर्ग म्हणजे √2 × √2 झाले √4 आणि 4चा वर्गमूळ येतं 2. असं इथे 2 उत्तर आलेलं आहे. इथे वजा आणि हे वजा मिळून वजाचा गुणाकार अधिक झाला. 4 दुने 8 झाले आणि √3 × √3 झाले √9 आणि √9चं वर्गमूळ येतं 3, म्हणून इथे 3 झाले. 4 दुने 8 झाले आणि √3 × 3चा गुणाकार 3 झाला. मग इथे 2 तसेच. 8 त्रिक 24, 24 आणि 2 26. मग इथे डेल्टाची किंमत आली 26. इथे 26 ही संख्या 0 पेक्षा मोठी आहे म्हणजेच धन आहे. मग डेल्टा ज्या वेळेला धन येतो त्यावेळेला मुळांचं स्वरूप असं असतं, मुळे वास्तव व असमान असतात जेव्हा डेल्टा 0 पेक्षा मोठा येतो तेव्हा.
म्हणजेच हिअर डेल्टा इज पॉझिटिव्ह मीन्स ग्रेटर दॅन 0 मीन्स द रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. दिस इज द नेचर ऑफ द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. असंच शेवटचं उदाहरण यातलं आपल्याला वर्ग समीकरण दिलेलं आहे m² वजा 2m अधिक 1 बरोबर 0 आणि या वर्ग समीकरणाच्या मुळांचं स्वरूप आपल्याला ठरवायचं आहे म्हणजे नेचर ऑफ रूट्स ठरवायचं आहे. मग नेचर ऑफ रूट्स ठरवताना आपल्याला विवेचकाची म्हणजेच डिस्क्रिमिनंटची किंमत काढावी लागते म्हणजेच डेल्टाची किंमत काढावी लागते. मग समीकरणावरून प्रथम एबीसीच्या किमती काढून घेऊया. या समीकरणाला एक विधान म्हटलं, समीकरण 1. मग एम चलातील समीकरण आहे म्हणून सामान्य वर्ग समीकरणाचं सूत्र सुद्धा एम चलातलंच लिहिलं. am² अधिक bm अधिक c बरोबर 0 याला समीकरण 2 म्हटलं. मग 1 आणि 2 ची तुलना केली. मग एबीसीच्या किमती मिळाल्या. a बरोबर 1, इथे m² सहगुणक दिलेला नाही म्हणजे 1 आहे. b चा सहगुणक आहे -2 आणि c म्हणजे स्थिर पद आहे, कॉन्स्टंट टर्म आहे 1. मग अशा एबीसीच्या किमती आपल्याला मिळाल्या. मग या किमतींवरून आपण डेल्टाचं सूत्र वापरलं. डेल्टा बरोबर b² वजा 4ac. या किमती इथे त्यांच्या जागी ठेवूया. डेल्टा बरोबर b² म्हणजे -2चा वर्ग वजा 4 गुणिले ac म्हणजे 1 गुणिले 1. मग हे सोडवूया. डेल्टा बरोबर -2चा वर्ग झाला 4, ऋण संख्येचा वर्ग धन असतो, 2चा वर्ग 4 आणि ते वजा चिन्ह आहे तसं 4 गुणिले 1 गुणिले 1, 4 1 4, परत 4 गुणिले 1 4 असे येईल. मग 4 वजा 4 झाले 0 म्हणजे इथे डेल्टाची किंमत आलेली आहे 0. मग जेव्हा डेल्टा 0 येतो त्यावेळेला मुळांचं स्वरूप आपल्याला माहिती आहे की डेल्टाची किंमत 0 असते तेव्हा दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतात. म्हणजे इथे मुळांचं स्वरूप लिहायचं आहे वास्तव व समान आहेत. म्हणजेच हिअर डिस्क्रिमिनंट is delta is equal to 0, so the value of discriminant is 0, then the roots are real and equal.